साबुदाणा खायला काही वेगळीच मजा येते हे ना. हॅलो, मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळी आम्ही नाश्त्याला हे खाल्लं होतं साबुदाणा. आता खूपच वेळ झाला, स्वयंपाक करण्याचा वेळ निघून गेला, दुपार झाली. मग आताशी काम आवरलं माझं पण कॅपॅसिटी नाही आता स्वयंपाक बनवायची. म्हणलं आता पोहे बनवू. तर मी ते सामान कट करून घेतलं. शेगाव कचोरी आली आमच्याकडे, ती खुशीच राहते 10 रुपयाला. टेस्ट पण नसते एवढी भारी. चला त्याला पोहे धुवायला लावले, मिरची ते कट करून घेतलं मी. चला आता पोहे बनवते, पोहे खाऊ. आणि हे आलेत गावाकडून, घरी राहिले आज. घालायचं बी काम नाही झालं काही नाही. आणि गावाकडे गेले की सुट्टी मारते आणि इकडं चालले येते जालन्याला. चला जाऊ द्या. त्यांचं 11 तारखेला लग्न आहे आमच्या भाषीचं, तर त्यांना ड्रेस आणायचा आहे. तर जाऊ थोडं थांबून मार्केटमध्ये, ड्रेस आणू. चला दाखवत तुम्हाला आणल्यानंतर. मी आलो आणि काय काय आणलं तुम्हाला दाखवते मी. आरूची जुनी चप्पल याच्यात, नवी चप्पल आरूची. आरूने जे चप्पल पाहिली भो सोडा ना आरू चप्पल. आणि आरूच्या मामाने फ्री दिली आरूला चप्पल. झालं असं, आम्ही चप्पल 1-2 ठिकाणी पाहिल्या, यांना चॉईसच नाही व्हायली. मग शेवटी काय म्हणलं, माझ्या मित्राची दुकान आहे म्हणलं जिंदल मार्केटला, चला. तर हे म्हणे चाल म्हणून. प्राची थोडं शूट घे बरं. रात्री पण असं वाटतं थोडं चालूच आहे आणि चांगलं तर चालत नाही. चालू केलं ना, हा ना. तरी बघा यांना सांगायला लागली, मस्त आहे ना आलूच पप्पाला. हा तुम्ही काय सांगणार. मग त्याच्या दुकानात गेलो, मग त्यांनी दाखवलं. मग तिथे आली चॉईस यांना. जिंदल मार्केटला त्याचं दुकान आहे, महाराजा शूज. तर आम्ही कमसे कम 10वीच्या ट्युशन पासून सोबत होतो. तर त्यांनी अजून पण ओळख ठेवतो माझ्यासोबत. तर त्यांनी छान सँडल दिली आणि आरू मागत होती, तर आरूला फ्रीमध्ये हमारी तरफ से गिफ्ट आहे बोले हमारी भांडी को. तर आरूला फ्रीज दिली त्यांनी चप्पल. आणि आरूच्या पप्पाचा ड्रेस दाखवते मला. ड्रेस कुठे ठेवलं यांनी काय यांचे, हे काय दुकानाचं नाव होतं, एचएमच नाव होतं दुकानचं. तर त्यांना ही वाली एक पॅन्ट आणली ब्लॅक, छान आहे ना. आणि शर्ट हे वालं मला आवडलं, खूप सॉफ्ट कपडा आहे. पहिली वेळेस त्यांनी माझ्या चॉईसचं घेतलं शर्ट. छान आहे ना, कपडा वगैरे खूप सॉफ्ट आहे. आणि ही एक पॅन्ट, 2 पॅन्ट घेतल्या म्हणजे. तर मग ते म्हणे त्यांना म्हणजे पॅन्ट डेली यूजसाठी पण राहिल्या नव्हत्या ना, तर मग ते म्हणे 2 घेऊन टाकतो म्हणे. 2 घेतल्या आम्ही. हे असं छान आहे ना. या 2 पॅन्ट आणि एक शर्ट. अजून एक चिंतामणी कलरचं शर्ट होतं, माझ्या साडीचा कलर जसा आहे ना तसंच. तर मला ते आवडलं होतं, पण हे म्हणे की असं ते शायनिंग होती त्याला. हे म्हणे उन्हाळ्यात ते तापतं आणि चटके बसते, मग ते नाही घेतलं त्यांनी. चहा बघून त्याची अंगवतून हेच फुलपात्र आहे माझा अंदर. ते मी गावाकडे गेलते ना, गाईचं दूध आणलेले, त्या गाईच्या दुधाची चहा आहे ना, 1 नंबर लागते. आणि त्यांनी बाय ना प्लेटभर वतून आणली. म्हणजे मी आधी घेतली होती मार्केटमध्ये जाताना, कारण मला माहिती मेडिसिन वगैरे घेतल्यावर दुपारी एक डुळका लागतो. मग त्याच्यामुळे मी काय केलं, तर चहा करून पिलती आणि मग निघलो होतो आम्ही मार्केटला. कारण मग माझा दुपारचा झोपेचा वेळ राहतो. आरू झोपली बरोबर आमच्या वेळेला, दोघी आम्ही सोबत झोपत असतो. दुसरं मेडिसिन काही नाही आहे, रक्तवाढीचेच फक्त आयरन आणि फॉलिक ॲसिडची गोळी आहे मला, दुसरी काही नाही आहे. कोणती आवडली? ग्रे आवडली होती मला. दोन्ही आवडतात. बस झाली एवढी आहे, बस झाली. मी आधी पण घेतली होती. मला चहा घ्यायचं जरा जास्तच हे. आणि यायनी तुरी आणल्या गावाकडून, तुरी दाखवतो तुम्हाला. एवढंच बाचकं तुरी झाल्या आमच्या माकडांनी खाऊन खाऊन उरलेल्या. मला प्राचीला पण हे आणायचं होतं, काय सँडल आणि पॅन्ट सांगितली होती तिने, कार्गो पॅन्ट.
पण मी म्हटलं घेऊन या ते हा सँडल ना तिला सोबत नेऊन आणू. ते कसं साईज नाही आली परत जावं लागतं, मग मला घडी घडी बाजारात जाणं जमत नाही. आता का 8 वाजता आलो आम्ही आता. मग आरू जवळ कोण राहील? तुम्ही दोघं जा, मग जायचं होतं पप्पा. पप्पा बी बोर झाले तर आपण दोघी जाऊ ना. आपण दोघी जाऊ नंतर. हा गाईच्या दुधाच्या चहाला तोड नाही बाप. येणार रे प्राची, तू येणार रे? लय टेस्टिंग लागली चहा. लागला लग्न अटेंड करणे. एक यांचं भाषीचं 11 तारखेला आहे आणि यांचं किती भाषाचं किती तारखेला आहे ते? भाषेचं 22 तारखेला. असं वेगवेगळ्या तारखेला ठेवले त्यांनी. सख्खेच बहीण भाऊ आहे पण वेगळ्या वेगळ्या तारखेला ठेवले त्यांनी लग्न. 60 लोट आहे म्हणजे त्यांचं. इकडून पण दोघं बहीण भाऊ, ते पण दोघं बहीण भाऊ असं आहे. आणि माझे पण गावाकडं 2 चुलत बहिणींचे लग्न ठरलेले. एक तिकडं औरंगाबाद जवळ वडकं म्हणून तिथं द्यालेली आहे आणि एक आमच्या गावाकडंच दिली केळी गावांना. तर त्या दोघींचे पण म्हणजे यांच्या मागं आता 4 लग्न आहे. तर 4 लग्नासाठी ड्रेस पण आणले, सँडल पण आणली. आरूबाईला पण सँडल झाली, पण आरूला ते म्हणते ते एकले असल्यावर नाही नेणार. आणि प्राचीन त्यांची शाळा बुडून प्राची त्या नाही म्हणतात जायला, त्याच्यामुळे ते एकटेच जाणार आहे आता. चला आपला ब्लॉग नंतर कंटिन्यू राहील. तर सध्यासाठी तर ठेवली. यांनी घालून बघितली सँडल, दाखवत तुम्हाला. ते बघा छान दिसायली. मला ब्राऊन कलर आवडला होता, तिला ब्लॅक आवडला. ते बरं राहतं मळसा बघू घ्यायच्या वेळेला आपल्याला वाटतं, पण मग चल याच्यातून दुसरा कलर दाखवला तर एकच दाखवला भकास दिसता. दाखिला होता ना याच्यातून दुसरा. याच्यातून दुसरा दाखिला होता आणि तुम्हाला कुठं पसंत पडला तो? ह्योच पसंत पडला. जायचं असेल ना तिथं छान अफोर्डेबल रेंजमध्ये तो देतो. लेडीज सँडल, चप्पल सगळं काही भेटतं. डेली वेअर चप्पल, किड्सचे चप्पल, जेंट्सचे पण छान बूट. आणि हे तुम्ही माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंट पण देईन. तो मस्त जिंदल मार्केटमध्ये आत घुसलं का 2 नंबरलाच त्याची दुकान आहे बघा, महाराजा शूज म्हणून. छान असते त्याच्याकडे सँडल. नक्की जा आणि घ्या. तिथं शॉपिंग करायला लागण्याची चप्पल वगैरे घालायला तुम्हाला लागत असतील तर. ओवा मीठ टाकून ठेवलं आणि तर तेल थोडंसं ठेवलं गरम करायला. यात काय म्हणते आपण मोहन टाकायचं. यात आलू उकडायला ठेवले. आपली नॉर्मल जशी चटणी बनवतो तसं बनवून घ्यायची आलूची चटणी. तर घरीच आपलं चिंच भिजत घातली याच्यात. तर याचं हे करून घ्यायचं, म्हणजे काय म्हणतात ते, आपण काय म्हणतो खटाई बनवायची. त्याची खटाई बनवणार आहे. खटाईमध्ये तुम्ही खारीकचे हे भेटतं ना, काय म्हणते त्याला, पेंड खजूर की काय, ते पण घालू शकता, किंवा गूळ, साखर, जे बेस्ट वाटन ते. आणि बाकीचं हे टाकते मी त्यात मिरी पावडर, सुंठ पावडर, अजून लाल तिखट, मीठ, एवढे आयटम टाकते मी त्यात. त्याची बनवून घेते आता. जेवढं दाखवतं आलं पॉसिबल झालं. चटणी तर साधीचे सगळ्यांना येऊन जाते, आलूची चटणी. फक्त समोशाची घडी तेवढी दाखवते मी, हे की नाही. चला मग बनवते आता समोसे. ना मी आपलं खटाई बनवली, मोहरीची मस्त फोडणी पण दिली तिला. छान दिसतीये ना खटाई आपली, एकदम गाडी बनती चिंचाची. एकदम हे उरलं ना मी एका बॉटलमध्ये टाकून ठेवते. आणि वरणाला असं एवढं टाकलं की वरण पण छान बनतं. किंवा उरलेलं याचं मग थोडंसं अजून पाणी टाकून, पाणीपुरीसाठी हे जास्त घट्ट आहे ना, पाणीपुरीसाठी पण पाणी बनतं याचं. म्हणजे 2-3 यूज होऊन जाते. जास्त बनत होतं, प्राचीला म्हटलं बनवून टाक. आणि त्या आलूसाठी चटणीसाठी हे फ्राय करायला लागले. कांदा बिंदा, तर कढीपत्ता कापून बिपून घेतला, हिरवी मिरची काढी, अद्रक लसूण पेस्ट रेडी आहे माझ्याकडं. मला अर्ध्याच्यावर काम तर होत आलं माझं. तिथं मी ते कणिक पण मळून ठेवलं.
आमची चटणी दणदणादण झालेली आहे. छान आहे ना. मी याच्यात काढून घेतली आणि याच्यात तेल ठेवलं तापण्यासाठी. आता याच्यात समोसे डीप फ्राय करणार आहे. ओके. तर अशी पोळी लाटून घेतली. याला इथून असं कट करून घ्यायचं आता चाकूने. पाणी लावून आहे ना याला क्लोज करून घेतला. छान झालं ना. मार्केटमध्ये ह्या साईजचा समोसा आता तो 15 की 20 रुपये रेट झालेला आहे. चला आता डीप फ्राय करू आपण याला. फुल करावं लागेल गॅस. सुरुवातीला फुल ठेवायचा तेल तापेपर्यंत, नंतर मग कमी करायचा. पूर्ण समोसे तुम्ही फुल गॅसवर तळले ना ते असं रबड सारखं लागतं, मग क्रिस्पी नाही बनत, मग तुम्हाला खायला पण मजा नाही येणार. तर कमी याच्यावरच फ्राय करायचे. मला तेल आहे ना गरम नव्हतं झालं आणि दाखवण्याच्या नाद माझ्या लक्षात नव्हतं आलं म्हणून मी फुल केला. आता झालं तर थोडं गरम कमी करून टाकते. कमी गॅसवर आहे ना ते असं वरून पण रेडीमेड आपण आणतो ना तशी क्रंची बनते मग छान. चला हे पण बनवून घेते. घडी सोपीच आहे ना. मेन समोश्याची घडीच आहे. घडी दाखवली तुम्हाला. बघा हे पण एक दुसरा वाला पॉकेट मी बनवून घेतला. त्याच्यात भरून घेते. तळते. समोसा खूप इझी आहे. कचोरी पण इझी आहे, पण त्याचं मूग डाळ भिजत घालून थोडंसं आणून ते बनवायलाच वेळ लागतो. नाहीतर कचोरी पण एवढी हार्ड नाही आहे तसं आणून बनवून घेतल्यावर. बाहेर विकतचं खायला एवढं टेस्टी पण नसतं. पैसे देऊन कॉम्प्रोमाइज करावं लागतं. असं साईडनी लावून घ्यायचं याला, या गोल्याला. कारण काय होतं त्याला टाकल्यावर हे सुटू पण शकतं ना. याला पाणी लावून रोज करून घेतलं ना मग नाही सुटत ते. हे बघा. हा दुसरा वाला पण रेडी झाला. मी ना काय हे दोन्ही डीप फ्राय करते आणि तुम्हाला दाखवते तळल्यानंतर. आणि थोड्याशा मिरच्याला आता मी डेट ठेवले नाही, काल निसून घेतल्या. थोडेसे मिरच्या पण असं मधनं कट करायचा. 7-8 मिरच्या तळायच्या. बस घरीच हॉटेलसारखे समोसे बनून गेले. काय गेले. जय हिंद. जय हिंद म्हण ना. मागं जाऊन तिथं जाऊन मग तू दिसती. तिने गोळी घेऊन आली माझी आणि घे मम्मी गोळी. पाणी पण आणलं मला. लय गुणी बाळ आहे आमचं. जा नेऊन ठेव आता मशीनवर. हा माझी गोळी. ग्लास पण नेऊन ठेव ना. जय हिंद नाही केलं तू. जय हिंद. बरं देते बनवून. हा छान झाले ना. हे क्रंची पण आहे. एकदम रेडीमेड सारखे है ना. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.